नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही तळगड किल्ला बघायला चाललेलो आहोत. आज मी एकटाच आहे, माझ्यासोबत आज माझा कोणीही मित्र नाही आहे. तर तळा तालुक्यामध्ये हा तळगड हा किल्ला आहे. तर तिथे जाऊन बघूयात आपण सध्या किल्ल्याची स्थिती काय आहे ते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण तळगड किल्ल्याची माहिती सांगणारच आहे. तर भेटूयात आपण आता तळगडावरती. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी आता तळ्याला जवळजवळ पोहोचलेलोच आहे. माणगावमध्ये खूप ट्रॅफिक होता आज, शनिवार रविवार एवढा ट्रॅफिक असतो. तर मला एक माणगाववरून पोचायला जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे. आज मी आपली आरम 5 घेऊन आलो आहे. आता भेटूयात आपण किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता दुरून तळगडचा किल्ला कसा दिसतोय ते. आता मी तळा गावामध्ये आहे. एक लांबून मस्तपैकी किल्ला दिसत आहे. आता मी वरती जायला सुरुवात करतो. भेटूया आपण जरा तळगडावरती. तर अशा प्रकारे मी तळगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. या रस्त्याने मी आलेलो आहे. तिथे गाडी काय पूर्ण वरपर्यंत जात नाही. तुम्हाला मी दाखवतो गाडी कुठे पार्क केली आणि वर जायला रस्ता कुठं नाही. तर या रस्त्याने आपण आलोत वरपर्यंत आणि इथे मी आपली गाडी पार्क केली आणि आता मी या रस्त्याने वरती आता पुढे जातो. बघूया आता रस्ता कसा आहे. तर बघू शकता तुम्ही पायवाट आहे पूर्ण, अशा काही पायऱ्या वगैरे नाही आहेत. किती उंच आहे मला पण काय आयडिया नाही, फर्स्ट टाईमच आलो मी पण. बघूयात आता आपण हळूहळू वरती जाऊन. वरती आल्यानंतर मला कळालं की तळगडावरती यायला 2 रस्ते आहेत. तुम्ही जर या रस्त्याने आला तर तुमची गाडी बऱ्यापैकी वरती येते. मी आलो आहे ते या रस्त्याने आलो आहे. इथनं गाडी येणं अशक्य होतं. बघूया आता. आता आपण वरती चढायला सुरुवात करणार आहोत. बघू तुम्ही तळगडचा इथे एक बोर्ड लावला आहे. माणगावपासून जवळजवळ मला एक 20 ते 22 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग होतं. ट्रॅफिकमुळे अर्धा ते पाऊण तास लागला आहे मला पोचायला. तळगड जो हा किल्ला आहे तो रायगड आणि जंजिरा या किल्ल्याच्या मधोमध आहे. रायगड आणि जंजिरा किल्ल्यामध्ये जवळजवळ एक 50 ते 55 किलोमीटरचं अंतर आहे. हेतू असा होता तळगडचा की रायगड आणि जंजिरा या दोन्ही किल्ल्यावरती लक्ष ठेवता येईल. वरती आल्यानंतर एक पहिले त्याच्यामध्ये आम्हाला एक तोफ दिसले. तर आपण जवळ जाऊन बघूयात सध्या तोफेची स्थिती काय. सध्या अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे तोफ, बघू शकता तुम्ही. इथे अजून एक तोफ आहे. दोन्ही तोफ एकदम जवळजवळच आहे, तुम्ही बघू शकता. ही एक तोफ आणि एक खाली एक तोफ आहे. ज्याला किल्ले चढायची सवय नाही ना त्यांनी पहिले जरा सवय करून घ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून. मला सवय असूनसुद्धा मला आज त्रास होतो आहे किल्ला चढताना. नुसता दम लागतो आहे कारण की गरम एवढं होतं आहे आणि अशा पायऱ्या छोट्या छोट्या नाही आहेत, उंचावरती आहे. जरा स्टेप तुम्हाला मोठी टाकायला लागेल याच्यामध्ये, त्याच्यामुळे अजून जास्त थकायला होतं आहे. तुम्हाला दाखवतो पायऱ्या कशा आहेत. तर तुम्ही बघू शकता स्टेप तुम्हाला टाकायला खूप मोठी मोठी लागते इथे, त्याच्यामुळे अजून जास्त दम लागतो. तर आता आपण इथून आलो आहे, ह्या 2 तोफ आपण बघितलं आहे. वरती आलो आहे. आता पुढे वरती जायला रस्ता असा आहे. चाललो आहे आता वरती. कोणाचे मस्त काठी भेटले मला यूज करायला. काठीचा आधार लागणारच आहे आता मला. रायगड चढताना कधी त्रास झाला नाही, पण आज फर्स्ट टाईमच कुठला तरी किल्ला करताना, तो पण एवढा मोठा किल्ला नाही आहे, छोटाच किल्ला आहे चढण्यासाठी, तरी आज त्रास होतो आहे. बघू शकता तुम्ही चढायला कसं आहे. तर
थोडासा ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहे किल्ला. तुम्ही आजूबाजूची भिंत बघू शकताय. एकदम अरुंद अशी वाट आहे. हा, बरंच वरती यायचं अजून. खाली गाव बघू शकतो मी. असला घाबरला आता. वरून दगडं पडत आहेत. बोला दगडं कसे काय पडत आहेत, तर वरती खूप सारे माकडं आहेत. मला जरा जपूनच जायला लागलं आता वरती. असा आहे रस्ता वरती जायला. सोबत कोणाला तरी घेऊन या रे, एकटं येऊ नका माझ्यासारखा. मी पहिलीच उशिरा आलो आहे. त्यात भीती आता अंधार पडायची. अंधार पडला आणि मला एकट्याला मग काय खेळ खालास. हा, आता इथून जायचं वरती. आलो होतो आपण, जवळजवळ पोचलोच आहोत. हा, व्ह्यू बघू शकता तुम्ही, मस्त एकदम. आता आपण महाद्वाराच्या इथे आलो आहोत. हनुमान महाद्वार असं नाव दिलेलं आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता इथे दगडांमध्ये एक मारुतीची कोरलेली एक शिल्प आहे. आतमध्ये पाणी आहे. महाद्वाराच्या बरोबर बाजूला एक गुफासारखं आहे. पाणी किंवा पाण्याची टाकी आपण म्हणू शकतो त्याला. चढता चढता मला गडाच्या डाव्या बाजूस तोफ दिसलेल्या आहेत. एकाच ठिकाणी एक जवळजवळ 3 तोफ तर मला दिसत आहेत. जवळ जाऊन बघूयात आपण. तीन छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत. म्हणजे शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी जागा होती ही. तर अजून वरती जायचं आहे. जाऊयात आपण वरती आता. जरा आता पायऱ्या छोट्या छोट्या आहेत. चढण्यासाठी जरा सोयीस्कर होईल तर माझ्यासाठी. हा, बरोबर सनसेटच्या टायमाला आलो आहे मी. चांगला व्ह्यू पण बघायला मिळेल. पूर्ण किल्ल्यावरती मी एकटाच आहे भाई. आलो आता वरती, आलोच आहे. बराचसा भाग पडलेला आहे किल्ल्याचा. इथे सुद्धा एक तोफ आहे. ह्या ज्या मोकळ्या जागा दिसत आहेत, शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी, तोफ चालवण्यासाठी याचा वापर होतो.
अशा प्रकारे आपण वरती आलेलो आहोत. पूर्ण किल्ल्याचा तुम्हाला एक आढावा देतो मी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आता पूर्ण किल्ला. वर आलो आहे. खूप जास्त थकलो आहे. जरा वेळ आता बसलो इथे, पाणी वगैरे पितो आणि पूर्ण किल्ल्याचे जरा पाणी करतो. बघूयात अजून किल्ल्यावरती काय काय आहे. तर थोडं पाणी वगैरे पिऊ, एक 5 मिनटं बसूयात आणि मग जाऊयात आपण पुढे. तुम्ही बघू शकता इथे पाण्याच्या टाक्या आहेत बऱ्याच. तर इथे आता ही एक आहे. इथे पाणी खोलच आहे. ही एक टाकी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि बाजूलाच अजून 2 टाक्या आहेत. बघू शकता तुम्ही. एक 10 फूट तरी असेल कदाचित. बराचसा पोर्शन पडलेला आहे, त्याच्यामुळे आता वरती जाण्यासाठी जागा पण नाही आहे. बहुतेक पूर्ण म्हणजे पार्ट असा कोसळलेलाच आहे. बघूयात पुढे पण आहे अजून बरंच काही. बघूयात आपण जाऊन पुढे काय आहे. तर बहुतेक ठिकाणी ते मला टाक्याच बघायला मिळतात पाण्याच्या. बघू शकता पूर्ण लाईनमध्ये टाक्याच आहेत. माकड भाई माकड. तर पाण्याची रचना पण कशी केली आहे जेणेकरून पाणी टंचाई पण नको व्हायला. बराच गाळ साठलाय पण इथे. ते बहुतेक पंप टाकून पूर्ण गाळ काढायचा प्रयत्न केला होता. गाळ सारखा निर्माण होतोय. इथे सुद्धा पाण्याचीच टाकी आहे. मी आपला एकटाच पुढे पुढे चाललो होतो. उजव्या साईडला माझं काही लक्षच नव्हतं. बघतोय तर भाई इथं काय भिंत नाही काय नाही. गेलो तर डायरेक्ट तळ्यातच पोचणार आहे मी. खूप जास्त उंचावर आला होता. बघू शेवटच्या टोकापर्यंत जाऊन बघू आपण. पूर्ण किल्ल्यावरती कोणीच नाही, मी एकटाच फिरतोय. शेवटच्या टोकावरनं मला एक स्टँड आणि फोटो काढायचा आहे. भीती अशी वाटते, माकडं पण खूप जास्त आहेत. मी स्टँड लावायचो आणि माकड जायचं घेऊन. हो भाई, इकडनं जायला पाहिजे होतं मी. रस्ता जाऊया तिकडनंच. भरपूर जणांचे व्हिडिओ बघितल्या होत्या यूट्यूबला. तळगड चढायला काय
कठीण नाही आहे, छोटासाच आहे खूप जास्त. पण हा स्वतः चढताना कळालं भाई, थकायला होतं खूप. कदाचित सवय नसेल राहिली आता, बऱ्याच दिवसापासून कुठला किल्ला केला नव्हता. खूप दिवसांनी आज किल्ला चढायला आलो आहे, त्याच्यामुळे थकलो असेल कदाचित. गरम पण खूप जास्त होत होतं. आता संध्याकाळ झाली तर थोडं थंड वातावरण झालं आहे. पोचलो आपण शेवटच्या टोकावरती. इथनं आता व्ह्यू बघत कसं आहे तर. ओ हो, एक नंबर. वाव. तर अशा प्रकारे आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. थोडासा फोटोशूट केला आहे. एक व्हिडिओ बनवायची होती मला तळगडावरती, ती पण माझी बनवून झालेली आहे. आता आपण जाऊयात परत आता खाली. बघूयात वाटेमध्ये काही परत काही दिसतंय का जे आपल्याकडून राहिलं आहे बघण्यात, ते पण तुम्हाला दाखवायचा मी आता प्रयत्न करेनच. चढताना तर एवढं थकलो आहे, उतरताना तर माझी वाटच लागणार आहे. कारण की अंधार होत चालला आहे आता. जेवढं फास्ट मला आता उतरता येईल तेवढा मला आता पटापट प्रयत्न करायला लागेल उतरायचा. हां, खाली चाललोच होतो, सूर्य मावळताना दिसला मला. एवढं मस्त दृश्य आहे, मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण बघा. बरोबर सनसेटच्या टाईमला आता आपण निघतोय. माझ्यासोबत अजून कोणीतरी असतं तर मस्त फोटो वगैरे पण काढता आले असते. आता खाली उतरेपर्यंत तुम्ही पण सिनेमॅटिकचा आनंद घ्या. माझ्या इतर व्हिडिओमध्ये तुम्ही थोडंसं असं नेचर किंवा आजूबाजूची वस्ती, तुम्ही याचा सिनेमॅटिकचा आनंद घेता. आज तुम्ही पूर्ण किल्ल्याच्या सिनेमॅटिकचा आनंद घेणार आहात. आत्ता उतरताना माझ्या काहीतरी निदर्शनात आलं आहे. इथे बघू शकता, बरोबर चौकोनी अशी गुफा आहे. आता किती आतमध्ये आहे मला माहिती नाही, कारण की खूप उंचावरती आहे. पण आता काहीतरी दिसलं असं मला. आणि उतरायला एवढं काय उलट मजा वाटते. इथं काय थकायला होत नाही आहे, एकदम फास्ट चाललो आहे. चढताना जेवढा टाईम लागला, समजा जर 1 तास लागला मला चढताना, तर 20 मिनटात मी आता उतरून जाईल खाली. वातावरण पण जरा आता मस्त थंड झालं आहे. माझ्या मागे पण बघू शकता अंधार आता पडत चालला आहे हळूहळू. चला तर आपल्या काठीला आपण बाय बाय करूयात. खूप साथ दिली भाई, नाहीतर मुश्किल झालं असतं माझं. इथे ठेवून देतो. इथेच आधी कोणीतरी ठेवली होती, त्याचा फायदा मला झाला. आता मी इथे ठेवतो आहे, कोणाला तिचा फायदा होईलच. आलो मी आता पूर्ण खाली. आता जातो गाडीजवळ. आता आपण पोचलेलो आपल्या गाडीजवळ. आता मी मानगावला जायला निघतो, खूप जास्त थकलेलो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण मानगड करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. थोडं लेटच निघेन, नाहीतर गेलो तर मी सकाळी जाईन, कारण की जर लेट गेलो, दुपारी जर गेलो तर जास्त गरम होतं आहे. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आता मानगडावरती. चलो बाय बाय.